माझं नाव पलक खैरनार। मी आज तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे। माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि रेसिपी आहे तांदळाचे पापड। तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। मी हे 2 किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यात अर्धा किलो मैदा मिक्स केला आहे। ते तांदळाचं पीठ कसं बनवायचं मी ते तुम्हाला सांगते। 2 किलो तांदूळ 2 दिवस पाण्यामध्ये ठेवायचे। नंतर 2 दिवसानंतर ते काढून घ्यायचे पाण्यातून, पूर्ण कोरडे होईपर्यंत वाळवायचे आणि मग गिरणीतून दळून आणायचे। नंतर ते गाळणीने गाळून त्यात अर्धा किलो मैदा मिक्स करायचा। त्यानंतर मी 5 चमचे जिरे दळून घेतले आहे। नंतर ओवा 3 चमचे दळून घेतले आहेत। हा डिंक आहे, हा 3 चमचे मी दळून घेतला आहे। हे मीठ आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। हा पापड खार आहे, मी 3 चमचे घेतला आहे। त्यानंतर मी गॅसवर पातेले ठेवले आहे। त्यात 12 ग्लास पाणी टाकून तेल टाकले आहे। हाय फ्लेमवर आहे। त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मी ते पूर्ण मटेरियल टाकलं आहे। नंतर त्यात ते तांदळाचं पीठ पूर्ण टाकून द्यायचे आहे, सगळीकडे पसरवून द्यायचे आहे। मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने। नंतर असं कशाने तरी तुम्ही त्याला थोडेसे असे टोच देऊन द्यायचे, म्हणजे त्यातलं पाणी वर येतं, म्हणजे व्यवस्थित शिजतं। 25 मिनिटं शिजल्यानंतर ते पूर्ण घेरून घ्यायचे आहे, एकजीव करून घ्यायचं आहे ते पीठ, म्हणजे व्यवस्थित येतं, त्यात चुनी जायला नको। हवं तर आपण वरून पाणी टाकू शकतो, गरम पाणी करून घ्यायचे आणि मग टाकायचे आणि असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं। ह्या पद्धतीने असा पूर्ण एकजीव करून घेतल्यानंतर असं आलं पाहिजे मऊ। नंतर मी त्याची लाटी करून पोळपाटवर लाटलेली आहे। त्यानंतर तुम्ही मशीननेही करू शकतात, बघून घ्या मी त्या पद्धतीने करते। आणि ते लाटी ठेवल्यानंतर प्रेस करायचं आहे मशीनवर, म्हणजे व्यवस्थित येतो। आणि नंतर ते पापड उन्हात सुकवायचे आहेत, ज्या पद्धतीने मी सुकवलेत। झाले पापड तयार। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।